नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण आपल्या चॅनलवर सत्याची कथा ऐकत आहात. त्या कथेचं नाव आहे ज्योतीसोबतची मजा. या कथेला आता मी नाव चेंज करणार आहे. या कथेचं नाव आता मी 3 फूल 1 माली असं ठेवणार, कारण या कथेमध्ये एकच माली आहे तर फूल मात्र 3 आहेत. त्याच्यामुळं 3 फूल 1 माली हे कथेला शीर्षक एकदम योग्य ठरणार आहे. मित्रांनो, कथेच्या या अगोदरच्या भागामध्ये काय घडलं हे मी तुम्हाला रिपीट न सांगता आजपासून जे काही पुढं घडलं तेच सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अगोदरची कथा ऐकायची असेल तर चॅनलच्या पेजवर भेट द्यावी लागेल. मित्रांनो, चला तर तुमचा जास्त वेळ न घालवता आता पुढं काय घडलं ते मी तुमच्यासमोर सादर करत आहे. लताने आम्ही ते मसाला दूध पिलेले सर्व भांडे किचनमध्ये नेऊन ठेवले. तिने ते बहुतेक धुवून काढले असतील आणि ती लगेचच परत आली. परत आल्यानंतर तिने आम्हाला थोडेसे राग केली आणि म्हणाली, किती जोरक्यात हसताय रे, किती गोंधळ करताय. रात्रीचे 12:30 पावणे 1 वाजले आहेत आणि तुम्ही आणखीनसुद्धा इथेच आहात. किती गोंधळ करतायत, जरा शांत राहा. आजूबाजूंना घरं पण आहेत हे पण लक्षात ठेवा. उद्या आई पप्पांना जर कोणी काही सांगितलं रात्रभर तुमच्या घरामध्ये पोरी धिंगाणा घालत होत्या असं जर म्हणलं तर किती अवघड पडेल. आता तसं जर बघितलं तर लताचं बोलणं मला पटत होतं. माझं काय, मी सहजपणे निघून गेलो असतो, परंतु आता ह्या दोघी बहिणी अडचणीत आल्या असत्या. ज्योतीचा पण काही विषय नव्हता, ती सरळपणे सांगून टाकली असती. मी तर लवकरच झोपी गेले होते. मग मी छोटीला म्हणालो, छोटी, लता जे म्हणते ते एकदम बरोबर आहे, त्याच्यामुळं तू आता झोप, मी पण झोपतो असं म्हणून मी अंथरुणामध्ये घुसलो. जसं मी रजई पांघरलो तसं आमच्या दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे छोटीनं तिचं तोंड ज्योतीकडे केलं आणि छोटी आता एकदम शांत पडून झोपी जायचं नाटक करू लागली. आता ती शांत पडली तर होती, परंतु तिला कधी झोप लागणार होती हे मला माहीत नव्हतं. मग जसं ती पडली तसं मी पण थोडं एक 5 मिनिट 10 मिनिट मी शांत पडलो आणि हळूवारपणे मी माझा हात ज्योतीच्या पोटाकडे सरकावला. ज्योतीच्या पोटाला मी इकडून अलीकडून स्पर्श करत होतो आणि मला बघायचं होतं, कारण छोटी जागी आहे की नाही. मी माझा हात छोटीच्या अंगावरून ज्योतीच्या पोटापर्यंत चिटकावला होता. छोटीच्या अंगाला माझ्या हाताचा स्पर्श होत होता, परंतु छोटीनं आणखीन काहीच रिस्पॉन्स दिला नव्हता. कदाचित ती झोपेचं नाटक करत असावी असं मला वाटलं. त्याच्यामुळे मी हळूहळू माझा हात छोटीच्या वरच्या भागावर घेऊन गेलो आणि तिच्या त्या मुलायम संत्र्यावर मी माझा हात चिटकावला. जसा माझा हात तिच्या वरच्या भागाला स्पर्श झाला तसं माझा नागोबा फणा काढू लागला होता. आता त्याला काय पाहिजे होतं हे तुम्हाला माहीत आहे. मी वेगळं काही सांगायची गरज नाही. मित्रांनो, मी हळूवारपणे माझ्या हाताची हालचाल सुरुवात केली, परंतु इकडून छोटीकडून काही रिस्पॉन्स नव्हता. तिनं थोडेसे डोळे किलकिले केले आणि माझा हात अलीकडे सरकवला. ती मला माझा हात बाजूला लोटत आहे असं वाटलं. मग मी हळूच माझा हात बाजूला घेतला आणि अगदी हळू आवाजात तिच्या कानाजवळ माझं तोंड घेऊन जाऊन तिला म्हणालो, काय झालं गं छोटी. तसं ती मला म्हणाली, जरा शांत झोप, आणखीन दीदी जागीच असेल. मला समजलं ती मुद्दाम नाटक करत आहे. त्याच्यामुळं मी माझा हात तिच्या अंगावर टाकलेला बाजूला काढला आणि मी तिला एकदम घट्ट चिटकून झोपलो होतो. मी आता दोघांमध्ये थोडंसं अंतर केलं आणि थोडा बाजूला सरकून झोपलो. थोडा वेळ झाला असेल. मला वाटू लागलं मला आता दम धरत नव्हता. मला काही झालं तर छोटीला स्पर्श करायचा होता. त्याच्यामुळे मी परत एकदा माझा हात छोटीच्या बॅकवर ठेवला. जसं मी माझा हात तिच्या बॅकवर ठेवला तसं तिच्याकडून काही रिस्पॉन्स तर मला मिळालाच नाही, परंतु तिकडून लताची मात्र हालचाल माझ्या लक्षात आली. लताने खोकल्याचा आवाज मला आला. ती असा आवाज काढत होती, जणू की ती मला ग्रीन सिग्नल देत होती. राजेश, तू तिच्या अंगावर हात ठेवू नकोस असं काहीतरी ती म्हणत असावी. तिचा तो आवाज ऐकून मी माझं तोंड रजईच्या बाहेर काढलं आणि रजईच्या बाहेर तोंड काढून मी पलीकडे बघू लागलो. मी जसं बघितलं तसं माझ्या लक्षात आलं, लताने तिचे डोळे उघडले होते आणि तिने पण तिचं तोंड रजईच्या बाहेर काढलं होतं. ती आता एकटक माझ्याकडे बघत होती. मग मी तिला माझा हात बाहेर काढला आणि हाताने इशारा करून तिला विचारलं, काय आहे. तसं तिनं स्वतःच्या ओठावर बोट टेकवलं आणि गुपचूप राहण्याचा इशारा केला. मग मी गुपचूप राहिलो, परंतु मला आणखीनसुद्धा गुपचूप बसावं असं वाटत नव्हतं. माझा स्वतःवरचा तण कंट्रोल आता सुटू लागला होता. मग मी परत माझा हात रजईमध्ये घातला आणि छोटीच्या बॅकवर परत हात ठेवला.
मग मी थोडासा छोटीच्या जास्त जवळ चिटकलो आणि माझा नागोबा तिच्या त्या बिळाला बाहेरच्या बाजूने चिटकावू लागलो. आता मला जास्त फिलिंग्स येत होत्या. मला काहीतरी लवकरात लवकर करावं, नाहीतर माझा नागोबा उलट्या करून घ्यायला सुरुवात करणार होता. माझा नागोबा उलट्या करायला सुरुवात केल्यानंतर पुन्हा थांबतच नसे, हे तुम्हा सर्वांना माहीत होतं आणि माहीत आहे सुद्धा. मी थोडासा जास्तच तापलो आहे हे लताला कदाचित समजलं असावं. मग तिने हळुवारपणे छोटीला आवाज दिला, "छोटी, झोपलीस का गं?" परंतु छोटीने काहीच उत्तर दिलं नाही. तशी लता मला म्हणाली, "ती झोपी गेली आहे काय बघ रे." मग मी लताला गप्प राहायचा इशारा केला, परंतु लता एकदम बिनधास्तपणे मला म्हणाली, "काही नाही, बघ तू. तिला तिचं तोंड तुझ्याकडे ओढून घे आणि बघ." मग आता लताकडून संमती मिळाली होती, त्याच्यामुळं मी छोटीचं तोंड माझ्याकडे बिनधास्तपणे ओढून घेतलं आणि तिचे डोळे मी बघू लागलो. परंतु छोटी आता एकदम झोपेमध्ये गर्क झाली होती. एवढ्या लवकर ती कशी काय झोपी गेली मला काही समजत नव्हतं. मग मी हळूवारपणे माझे ओठ छोटीच्या कपाळावर टेकवले. मी अंदाज घेत होतो, मी जर माझे ओठ टेकवले तर कदाचित छोटी उठल असं मला वाटलं, म्हणून मी माझे ओठ तिच्या कपाळावर चिटकावले होते. पण छोटीने काही रिॲक्ट केलं नाही. जसं छोटीनं काही रिॲक्ट केलं नाही तसं मी लताला म्हणालो, "अगं, ही तर खरोखरच झोपी गेली. काय केली जादू हिच्यावर?" तशी ती मला म्हणाली, "जादू बिदू काही नाही, तू गुपचूप बस. जे काही आपल्याला पाहिजे होतं ते झालं ना." मग मी म्हणालो, "परंतु मला आणखीनसुद्धा वाटत नाही छोटी जागीच आहे." ती मला म्हणाली, "आता बघ बिनधास्त, तुला काय करायचं ते करून बघ तिला, ती नाही उठणार." मग मी हळूवारपणे माझा हात छोटीच्या पोटावर ठेवला आणि तिथून माझा हात हळूहळू खाली खाली सरकवू लागलो. आता तर छोटी उठेल असं मला वाटत होतं, परंतु छोटी आणखीनसुद्धा उठली नव्हती. ती एकदम शांत पडून होती. मग मी माझा पाय छोटीच्या पायावर ठेवला आणि छोटी मला जसं डवचत होती तसं मी तिला डवचू लागलो. परंतु आणखीनसुद्धा छोटीकडून कसलाच रिस्पॉन्स नव्हता. आता मात्र मला 100% खात्री झाली की छोटी पूर्णपणे झोपी गेली आहे. मग हळूवारपणे मी उठून बसलो आणि छोटीच्या अंगावरची रजई पूर्ण काढली आणि छोटीच्या पूर्ण अंगावर मी हात फिरवला. तशी लता माझ्याकडे बघत मला म्हणाली, "अरे, ती झोपी गेली आहे, ती नाही देणार तुला आता काही." आणि ती हसू लागली. मग लगेच मी तिला म्हणालो, "अगं, खरंच झोपली की उगं असं मी खात्री करून घेतोय." लता मला म्हणाली, "तुला जे काही करायचं आहे ते आता तुला माझ्यासोबतच करावं लागेल, कारण छोटीकडून तर तुला काहीच मिळणार नाही. ती तर आता एकदम बिनधास्त झोपी गेली. आणि राहिला प्रश्न आता तुझ्या इच्छेचा, तर तुझी इच्छा मात्र तुला मन मोडून मारावी लागेल." मग मी म्हणालो, "काय यार, एखादा तर कार्यक्रम होऊ द्यायचाच ना." तशी ती मला म्हणाली, "मग तू तिच्यासोबतच कार्यक्रम करत बस, झोपते मी, बघ तिने उठते का." आता मात्र दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी पद्धत माझी होणार होती. म्हणून मी तिला म्हणालो, "ज्योती, ज्योती तर अगोदर झोपी गेली आणि लता, तू आता असं काही करू नकोस. छोटी पण झोपी गेली, ज्योती पण झोपी गेली आणि तू पण जर झोपी जात असशील तर मी इथं उगाच आलो असंच मला म्हणावं लागेल." तशी लता खूपच चॅप्टर होती. ती मला म्हणाली, "दुपारी तुझा इतका मस्त कार्यक्रम झाला आहे, इतका बिनधास्त तू अजूनसुद्धा तुझ्या मनामध्ये किती हवा आहे रे." तसं मी म्हणालो, "काय यार लता, काय पण कशाला बोलतेस? काय बघितलंस दुपारी तू?" तशी ती मला म्हणाली, "मला माहीत आहे काय झालं आहे आणि काय नाही. माझं तोंड नको खवळू. मला जे पाहिजे ते दे आणि तुला पण जे पाहिजे ते तू घे." मग मी तिला म्हणालो, "ठीक आहे." आता मी थोडंसं नाराज झाल्याचं नाटक करू लागलो आणि शांत पडून राहिलो. मी शांत पडल्यानंतर छोटीच्या चेहऱ्याकडे बघू लागलो होतो, परंतु छोटी आता उठणार नाही हे मला जसं माहीत झालं तसं माझी आता अपेक्षा वाढली होती. आता मी लताकडे बघू लागलो. मग लताच्या ते लक्षात आलं मला काय पाहिजे. ती हळूवार उठली आणि ती माझ्या अलीकडच्या बाजूने येऊन माझ्याजवळ पडली. जशी ती माझ्याजवळ पडली तसं तिनं माझ्या लगेच हात टाकला आणि मला म्हणाली, "राजेश, तुला जे काही पाहिजे ते मी तुला देते. तुला दुपारी दीदीनं जेवढं काही भारी दिलं असेल त्याच्यापेक्षा निश्चितच मी जास्त भारी देऊ शकेन. कारण दीदी तर काय युजड आहे. तिचा अगोदर पण खूप वेळा झाला असेल. जिजूंनी तिला खूप वाजवली आहे, परंतु माझं मात्र काहीच नाही. माझी सुरुवातच तुझ्यापासून होणार आहे. त्याच्यामुळं तुला इतकी मजा मिळेल, परंतु तुला ती मजा कशी घ्यायची आहे हे तू ठरव. तुला जसं पाहिजे तसं तू कर. फक्त मला त्रास होऊ देऊ नकोस." मी अनेक व्हिडिओ बघितलेत आणि दीदीचा तर मी लाईव्ह कार्यक्रम बघितला आहे. त्याच्यामुळे मला त्रास व्हायला नाही पाहिजे, बस एवढीच इच्छा. मजा तर भरपूर येत असते, परंतु त्राससुद्धा होतो आहे हे सुद्धा मला माहीत आहे. थोडं बहुत तर मी सहन करीन, परंतु एकदम बेरहमप्रमाणे तू मला रगडू नकोस. मग मी म्हणालो, "लता, तुला अजिबात काही
त्रास होऊ देणार नाही. तू एकदम रिलॅक्स राहा. मी लताला माझ्याकडून एकदम शब्द देऊन तिला बिनधास्त करत होतो. तुला त्रास होऊ देणार नाही. परंतु मी तिच्या जमिनीवर आज अशी नांगरणार होतो की तिने मला आयुष्यभर आठवणीत ठेवलं पाहिजे. मी तिच्या शेतीची अशी मशागत करायचं ठरवलं होतं की आत्तापर्यंत तिने असा शो कधी कुठे बघितलाच नसेल. अशा प्रकारात मी तिला एकदम मदमस्त करून सोडणार होतो. मित्रांनो, आत्तापर्यंत ज्या काही पोरी माझ्याकडे आल्या शेतीची मशागत करून घेण्यासाठी, त्या मला कधी विसरू शकणार नाहीत. कारण ते माझं नांगरण्याची पद्धत, माझी मशागत करायची पद्धत, माझं बलदांड शरीर आणि माझी ताकद, माझ्या युक्त्या, सर्व काही एकदम अवर्णनीय होतं. सर्व काही एकदम लोकांपेक्षा हटके होतं. लोक विचारसुद्धा करू शकत नसतील अशा प्रकारात मी समोरच्याला संतुष्ट करून टाकत असे. अतिशयोक्ती सांगत नाही, परंतु खाण्यापिण्यामध्ये एकदम व्यवस्थित असल्यामुळे आणि घरात कसलंच टेन्शन नसल्यामुळं माझं शरीर एकदम पिळदार होतं आणि खाऊन पिऊन एकदम सांड, काही कमीच नाही. त्याच्यामुळे मला कोणत्या गोष्टीत काही कमी नव्हती आणि माणसाच्या अंगात ताकद असली की बाकीच्या सर्व गोष्टी एकदम इझी होतात. खायचं नाही, प्यायचं नाही आणि कार्यक्रम करायला जायचं. त्यावेळेला मात्र एक कार्यक्रम झाला की बस माणसाचे हातपाय थरथर करू शकतात. परंतु खाण्यापिण्याच्या जोरावर माझ्या अंगात अशी ताकद होती की एक कार्यक्रम काय 4 कार्यक्रम जरी झाले तर मला काही फरक पडत नसे. मी म्हणणाऱ्या पट्टीच्या महिलांनासुद्धा मी रडकुंडीला आणत असे, कारण ती माझी खासियत होती. त्याच्यामुळे तर अनेक महिला माझ्यावर खुश होत्या. कितीतरी पोरी माझ्याकडून कार्यक्रम करून घेण्यासाठी उत्सुक असत. मला घरी बोलवत, निमंत्रण देत, अनेक कारणं करत, परंतु माझ्याजवळ याला कितीतरी महिला तरसत असत. मित्रांनो, ही झाली पार्श्वभूमी. आता ह्या गोष्टी सर्व काही सोडा. जे काही लताला मी शब्द दिला होता त्याच्याप्रमाणे मी तिच्यासोबत वागायचं ठरवलं. मग हळूवारपणे लता माझ्याजवळ आली आणि ती माझ्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली. तिने जसं माझ्या अंगावरून हात फिरवू लागली तसं मला जास्त जास्त मजा येऊ लागली. आता मी तिच्या जास्त जास्त जवळ जाऊ लागलो. मी सुद्धा माझा हात तिच्या अंगावरून फिरवत होतो. आम्ही दोघे पण आता एकमेकाकडे अधाशासारखे पाहू लागलो. ती माझ्याकडे आणि मी तिच्याकडे. ती माझ्या अंगावर हात फिरवायची आणि मी तिच्या. मगाशी छोटीनं जसं माझ्या पायाला पाय घासत होता तसं मी पण तिच्या पायावर पाय घासला. तशी ती पण माझ्या पायावर पाय घासू लागली आणि मला गरम करू लागली. आता माझा नागोबा जास्तच फडा काढू लागला आणि तिच्या बिळामध्ये कधी एकदा घुसू असं मला वाटू लागलं होतं. मग मी हळूवारपणे तिला विचारलं, याच्या अगोदर कधीच नाही का? तसं ती मला म्हणाली, विश्वास ठेव, याच्या अगोदर कधीच काहीच झालं नाही. परंतु तू प्रोटेक्शन वगैरे काही घेऊन आला आहेस का? तसं मी म्हणालो, याच्या अगोदर तर काही नाही म्हणतेस आणि तुला प्रोटेक्शनबद्दल बरंच काही माहिती दिसते. तसं ती मला म्हणाली, अरे बुद्धू आहेस की काय? मी तुला किती वेळा सांगितलं. ताईचा लाईव्ह शो मी खूप वेळा बघितला आहे. जिजूंचं आणि ताईंचं ज्यावेळेला व्हायचं त्यावेळेला मी खूप वेळा या गोष्टीची मजा घेतली आहे आणि मलासुद्धा भरपूर वेळा वाटायचं मलासुद्धा करावं. परंतु ही गोष्ट काही माझ्या नशिबात नव्हतीच. 1-2 वेळेस जिजूसोबत करायचा मी प्रयत्न केला होता. मी स्वतःहून त्यांच्याकडे गेले होते. परंतु तो माणूस इतका लाजाळू निघाला की आलेली संधीसुद्धा त्यांना अगदी सहजपणे घालवून टाकली. त्यांना काही करता आलंच नाही आणि एकतर वेळ असं झालं की त्यांनी दीदीला सर्व काही सांगून टाकलं. मी त्यांच्यासमोर मुद्दाम होऊन उघडी झाले होते. परंतु एवढी मोलाची, एवढी सोन्यासारखी संधी देऊनसुद्धा त्या माणसाने मला काहीच केलं नाही. या गोष्टीची मलाच खंत वाटत होती आणि माझंच कुठंतरी काहीतरी चुकलं असं मला वाटू लागलं. पुढे दीदी पण मला खूप रागवली आणि यानंतर असं काही करू नकोस अशी तिने मला सक्त वॉर्निंग दिली. आता ते दीदीलाच संतुष्ट करू शकत नव्हते तर मला काय करणार, ही पण गोष्ट मी समजून चुकले होते. त्याच्यामुळं मी पण गप्प बसले. मग मी हळूवारपणे म्हणालो, मग तुझ्या दीदीला तर तुझे जिजू संतुष्ट करू शकत नव्हते, मग दीदी दुसरीकडे कुठेतरी जात असेल ना? तशी ती बोलता बोलता तिने स्वतःच्या बोलण्यावर आवर घातला आणि मला म्हणाली, जाऊ दे बाबा, तिच्याबद्दल मी कशाला बोलू. मी म्हणालो, सांग ना लता, प्लीज सांग ना, तुझ्या दीदीबद्दल पण मला जाणून घ्यायचं आहे. तशी ती म्हणाली, हो, तिचं पण एक अफेअर होतं. मग मी लगेच तिला म्हणालो, कोणासोबत? ती मला लगेच म्हणाली, तिच्याच दीरासोबत होतं. जेव्हा ती नांदायला जायची तेव्हा तिचा दीर तिची भूक भागवत असे. आता माझ्या पायाखालची जमीन सरकली. ज्योती असे असेल असं मला वाटलं नव्हतं. मग मी तिला मुद्दाम खोलून विचारू लागलो. असं विचारत असतानाच माझे हात सराईतपणे तिच्या अंगावरून फिरत होते आणि ती एकदम मस्त जोशमध्ये येत होती. ती जशी मस्त जोशमध्ये येत होती तसं मनातल्या सर्व काही गोष्टी सांगून टाकत होती. हळूहळू मी तिला गरम करू लागलो होतो आणि ती भावनेच्या भरात वाहून जात होती. तिनं बऱ्याच गोष्टी मला सांगून टाकल्या.
मग मी हळूवारपणे अगदी अलगदपणे तिला विचारलं, तुला कसं काय माहीत झालं तिच्यासोबत आहे म्हणून? तशी ती मला म्हणाली, अरे राजेश, तो मुलगा इकडे आला होता आणि इथं तो मुक्कामाला पण राहिला होता. त्या दिवशी रात्री मी ह्या दोघांचा खेळ बघितला होता. आता मला काय माहीत त्याच्यासोबत पण हिचा कार्यक्रम आहे म्हणून. पण मी त्या दिवशी एकदम झोपी गेले, लवकर झोपी गेले होते. त्याच्यामुळे अगोदर काय घडलं, कसं झालं, सुरुवात कोणाकडून होती मला काही माहीत नव्हतं. परंतु मध्यरात्री दिदीच्या विव्हळण्याचा आवाज माझ्या कानावर पडला आणि माझी झोपमोड झाली. अगदी सहजपणे मी उठले आणि डोळे चोळत मी इकडे तिकडे बघू लागले. थोडासा अंधार होता, एकदम मंद प्रकाश खिडकीतून आत उजेड येत होता. त्या उजेडामध्ये मी दिदीला बघितलं. अगोदर तर दिदीच्या वर चढणारा पुरुष कोण आहे हे मला समजलंच नव्हतं, कारण त्या खोलीमध्ये अंधार होता. तिथला दिवा त्यांनी बंद केला होता. मग मी थोडा अंदाज लावला आणि थोडे इकडे तिकडे बघू लागले. थोडा वेळ त्या अंधारात बघितल्यानंतर अंधारात बघायच्या अभ्यस्त माझे डोळे झाले होते आणि मी बघितले तर तो राज होता. तसं मी म्हणालो, राज? कोण राज? तसं ती म्हणाली, दीदीच्या दीराचं नाव राज होतं. मग मी म्हणालो, असं आहे का राज? तशी ती म्हणाली, त्याचं नाव राजेंद्र होतं, परंतु दीदी त्याला राज म्हणायची. मग मी म्हणालो, अरे वा, असं आहे का? मग पुढं काय झालं? ती मला म्हणाली, मी सर्व काही सांगते, परंतु माझी आग अगोदर शांत कर. मी तुला सर्व सांगून टाकते. आता ती बरीच खुलली होती आणि बऱ्याच गोष्टी ती माझ्यासोबत शेअर करू लागली. जसं ती मला सांगत होती तसं ती जास्त जास्त तापू लागली होती. मित्रांनो, कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे. यानंतर काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. मित्रांनो, ही जर कथा तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही जर चॅनलच्या पेजवरती आज पहिल्यांदाच आला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये.